नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. मुंबईच्या अगदी मध्यभागी वसलेलं हिरवंगार जंगल, आपलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. पण सध्या या उद्यानावर म्हणजेच आपल्या मुंबईच्या फुफ्फुसांवर एक मोठं संकट गोंगावतंय असं म्हटलं जातंय. हे नेमकं काय प्रकरण आहे? चला समजून घेऊया. 1053 एकर हा फक्त एक आकडा नाहीये. हा आकडा आहे एका मोठ्या वादाचा, जो थेट मुंबईच्या भविष्याशी जोडलेला आहे. पण एवढी मोठी जमीन धोक्यात का आली आहे? आणि हीच ती भीती आहे की जिथे आज आपण हे घनदाट जंगल पाहतोय, तिथे उद्या सिमेंटच्या मोठमोठ्या इमारती उभ्या राहतील. ही केवळ एक कल्पना नाहीये, तर एका सरकारी निर्णयामुळे निर्माण झालेली ही एक गंभीर शक्यता आहे. चला आता आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया की हा वाद नेमका आहे तरी काय, आणि मुंबईकरांसाठी हे उद्यान इतकं जास्त महत्त्वाचं का आहे. तर सगळ्यात आधी या जागेचं महत्त्व काय आहे ते पाहू. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला मुंबईची फुफ्फुसं असंही म्हणतात. जरा विचार करा, मुंबईसारख्या कॉन्क्रीटच्या जंगलात एक राष्ट्रीय उद्यान असणं ही किती मोठी आणि दुर्मिळ गोष्ट आहे. जगात अशी खूप कमी शहरं आहेत जिथे निसर्ग आणि महानगर यांचा असा सुंदर संगम पाहायला मिळतो. आणि हे काही लहान-सहान जंगल नाहीये बरं का. तब्बल 103 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेलं हे एक विशाल वनक्षेत्र आहे. याला शहराची फुफ्फुसे का म्हणतात? अहो, कारण ते अगदी आपल्या शरीरातल्या फुफ्फुसांसारखंच काम करतं. मुंबईतलं सगळं प्रदूषण शोषून घेतं आणि आपल्याला श्वास घेण्यासाठी शुद्ध ऑक्सिजन पुरवतं. इतकंच नाही तर शहराचं तापमान नियंत्रणात ठेवायलाही मदत करतं. पण या उद्यानात फक्त झाडं आणि शुद्ध हवाच आहे का? नाही, याच्या आत एक वेगळाच खजिना दडलेला आहे. चला तो खजिना काय आहे ते पाहूया. इथे बघा, इतिहासाची साक्ष देणाऱ्या प्राचीन कान्हेरी लेणी आहेत, तर दुसरीकडे वन्यजीव सफारीचा एक वेगळाच थरार आहे. इतकंच नाही तर मुंबईला पाणी पुरवठा करणारे मोठे तलाव आहेत. आणि हो, लहान मुलांची लाडकी वनराणी टॉय ट्रेनसुद्धा इथेच आहे. आणि विचार करा, याच उद्यानात जवळजवळ 2000 वर्ष जुन्या 160 बौद्ध लेणी आहेत. म्हणजे हे ठिकाण ऐतिहासिकदृष्ट्या किती महत्त्वाचं आहे याचा अंदाज आपल्याला येतो. म्हणजे हे उद्यान आपल्याला फक्त शुद्ध हवाच नाही तर प्यायला पाणीसुद्धा देतं. याच उद्यानात असलेले तुळशी आणि विहार तलाव मुंबईच्या पाणीपुरवठ्याचा एक महत्त्वाचा आधार आहेत. आणि इथली जैवविविधता तर अविश्वसनीय आहे. 270 पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी, 170हून अधिक प्रकारची फुलपाखरं. आणि हो, हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण अगदी बिबट्यासारखे वन्यजीव सुद्धा या महानगराच्या मध्यभागी आपल्यासोबत अगदी शांतपणे राहत आहेत. या जागेचं महत्त्व आजचं नाहीये तर शेकडो वर्षांपासूनचं आहे. अगदी याच्या नावात सुद्धा एक मोठा इतिहास दडलेला आहे. स्वातंत्र्यापूर्वी हे उद्यान कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखलं जायचं. आणि मग पुढे 1981 साली दिवंगत नेते संजय गांधी यांच्या स्मरणार्थ याचं नाव बदलून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असं ठेवण्यात आलं. आता आपण पुन्हा आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया. या उद्यानाचं महत्त्व आता आपल्याला कळलं आहे, त्यामुळे हा वाद किती गंभीर आहे हे अधिक स्पष्ट होईल. आणि हाच तो आकडा आहे, 1053 एकर. ही उद्यानाच्या हद्दीतली राखीव वनजमीन आहे, जी आता या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. तर मग वाद नेमका आहे तरी काय? गंमत म्हणजे हा वाद बाहेरच्या कोणात नाही, तर 2 सरकारी विभागांमध्येच आहे. एका बाजूला महसूल विभाग म्हणतो की ही जमीन खाजगी लोकांच्या नावावर आहे, तर दुसऱ्या बाजूला वन विभाग म्हणतो की 1975 पासून हीच जागा राखीव वन म्हणून घोषित आहे. आता प्रश्न हा आहे की एकाच जमिनीची नोंद दोन्ही ठिकाणी वेगवेगळी कशी असू शकते? हे प्रकरण इतकं गंभीर आहे की यात राजकीय हस्तक्षेपही झाला. तत्कालीन वनमंत्री गणेश नाईक यांनी महसूल विभागाच्या या निर्णयाला उघडपणे तीव्र विरोध दर्शवला होता, ज्यामुळे हा वाद आणखीनच वाढला. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो, निसर्ग, इतिहास आणि लाखो मुंबईकरांच्या आरोग्याशी जोडलेल्या या हिरव्यागार वारशाचं भविष्य